श्री स्वामी समर्थ. तर बघा, 12 ऑगस्ट म्हणजेच उद्या दीप अमावस्या आहे. दीप अमावस्या म्हणजेच श्रावण महिन्याची सुरुवात होणार आहे. तर या दीप अमावस्येला खूप जण गटारी अमावस्या पण म्हणतात, पण खरं तर हे खूप चुकीचं आहे आणि हा उच्चार सुद्धा खूप चुकीचा घेतलेला आहे. तर गटारी अमावस्या म्हणजे खूप जणांना वाटतं की ड्रिंक करणं, नॉनव्हेज खाणं, पार्टी करणं म्हणजेच गटारी अमावस्या. पण मुळात गटारी हा शब्दच चुकीचा घेतलेला आहे आणि हा खूप जणांना माहिती नाहीये. तर तो शब्द गटारी नसून गतहारी असा आहे. गतहारी म्हणजेच काय? आपल्या आयुष्यातले, आपल्या दैनंदिन जीवनातले जे काही दुःख, कष्ट आहे, तर ते सगळं हरण व्हावं, म्हणजे त्या दुःखाचं सगळं हरण व्हावं आणि त्यातून आपल्याला सुख, शांती, समाधान मिळावं, असा हा गतहारी अमावस्येचा दिवस आहे. तर खूप जण याला चुकीचा अर्थ घेऊन चुकीच्या समजुतीनुसार हा दिवस साजरी करतात. पण खरं तर या गतहारी अमावस्येच्या दिवशीच म्हणजेच दीप प्रज्वलन करायचं असतं. आपल्या घरामध्ये जो काही अंधकार आहे, दूर व्हावा यासाठी आजच्या दिवशी, या दीप अमावस्येच्या दिवशी दीप प्रज्वलन केलं जातं. म्हणजेच आपल्या घरामधले सगळे जे काही दिवे आहेत, समया आहेत. आता पूर्वीच्या काळी कंदील वगैरे असायचे, तेलांचे दिवे असायचे. तर हे सगळे जे दिवे आहेत, तर त्यांना आधी स्वच्छ केलं जायचं. आदल्या दिवशीच तुम्ही हवं तर त्यांना स्वच्छ करू शकता किंवा सकाळी खूप लवकर उठून तुम्ही हे सगळे घरातले जे काही दिवे आहेत ते सगळे स्वच्छ करायचे आणि हे स्वच्छ करून छान त्यांना पुसून कोरडं करायचंय आणि या दिव्यांची आपल्याला या दिवशी पूजा करायची असते. तर ही पूजा तुम्ही कशी करू शकता? तर बघा, तुमच्या देवघरामध्ये किंवा देव्हारा जिथे असतो, तर देव्हाऱ्यासमोर किंवा देव्हाऱ्याच्या साईडला तुम्ही एखादा चौरंग मांडून स्वच्छ तो पुसून त्याच्यावरती एखादं वस्त्र किंवा नवीन कापड तुम्ही अंथरू शकता आणि त्याच्यावरती जे काही तुमच्याकडे दिवे आहेत, समया आहेत, पंत्या आहेत, या सगळ्या दिव्यांची तुम्हाला या चौरंगावरती पूजा करायची असते. तर आजच्या दिवशी या दिव्यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर या दिव्यांची पूजा कशी करायची ते आपण आज बघूयात. तर आधी तर आपण ते स्वच्छ करून घेतलेले आहेत. आता त्यांची व्यवस्थित तुम्ही त्या चौरंगावरती मांडणी करायची आहे. आणि त्यानंतर हे दिवे मांडताना त्या दिव्याच्या खाली आधी तुम्हाला हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्याच्यावरती हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि हे दिवे मांडल्यानंतर मग तुम्ही त्या दिव्यांना अष्टगंध वगैरे तुम्ही लावू शकता. हळदी कुंकू व्हायचं आहे. तुपाचा दिवा लावू शकता किंवा मग तेलाचा दिवा सुद्धा लावू शकता. पण शक्यतो दिव्यात भरपूर तेल टाका, जेणेकरून दिवसभर दिवा तेवत राहील. तर अशा पद्धतीने दिव्यामध्ये वात घालायची आणि वात सुद्धा डबल करून लावायची आहे. म्हणजेच ज्याला जोडवात आपण म्हणतो, तर तशी जोडवात तयार करून ती दिव्यामध्ये लावायची आहे. आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आणि मग तुम्ही त्याला जे काही तुमच्याकडे फुलं असतील, हार असेल, तर ते दिव्यांना अर्पण करायचंय. आणि या दिव्यांना आघाडा आणि दुर्वा हे सुद्धा अर्पण करायचं असतं या दिवसामध्ये, या पूजेच्या वेळी. आघाडा, दुर्वा अर्पण करण्याला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. दिव्याची जी पूजा आहे ती याच्यामुळे परिपूर्ण होते. तर पूजा झाल्यानंतर तुम्ही त्याला आघाडा, दुर्वा व्हायचा आहे, फुलं व्हायची आहेत आणि दिव्यांची आरती म्हणायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये साईडला मी तुम्हाला इथे जी काही आरती आहे दिव्यांची, तर ती तुम्हाला मी दाखवेल इथे. तर ती आरती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहे. त्या आरतीचे जे काही ओळी आहेत त्या तुम्हाला इथे दिव्याची पूजा करताना म्हणायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही या दिव्यांना कापसाचं वस्त्र व्हायचंय. कापसाचं वस्त्र वाहून पूजा करायची आहे. आणि अशा पद्धतीने साईडनी तुम्ही चौरंगाच्या भोवती छान छान अशी रांगोळी काढू शकता किंवा फुलांच्या पाकळ्यांची सुद्धा रांगोळी काढू शकता. म्हणजे आपल्याकडनं जेवढं होईल तेवढं छान अशी दिव्यांची आरास करायची, दिव्यांची पूजा करायची आहे. कारण हे दिवे आपल्याला वर्षभर प्रकाश देत असतात. त्यांच्यामुळे आपलं देवघर, आपलं घर तेजोमय होत असतं. त्यामुळे या दिव्यांची आपल्याला उत्तमाची अशी पूजा या दिवशी करायची असते. आणि याच दीप अमावस्येच्या संध्याकाळी, म्हणजे या दिवशी तुम्ही सकाळी दिव्यांची पूजा केल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरामध्ये जे काही मुलं आहेत, लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो किंवा मुली,
तर जसं म्हणतात, की मुलं ही वंशाचा दिवा असतो, त्याचप्रमाणे मुली या वंशाच्या पंथी असतात, असं सुद्धा म्हटलं जातं. तर या दिव्यांची आणि या पंत्यांची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते. म्हणजेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी आपल्या घरातल्या लहान मुलांचं सुद्धा या दिव्यांनी पूजन करायचं असतं. त्यांना ओवाळायचं असतं. म्हणजेच मुलं असो किंवा मुली असो, त्यांना या दिव्यांनी आपल्याला औक्षण करायचं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही दीप अमावास्येचा हा दिवस साजरी करू शकता. आणि यानंतर श्रावण महिना सुरू होतो आणि श्रावण महिन्याचं आपण अशा पद्धतीने उत्तमाचं आगमन करायचं आहे. उत्तमाची श्रावण महिन्याची सुरुवात या दीप अमावास्येने करायची आहे. तर बघा, दीप अमावास्या ही गटारी नाही तर गतहारी दिवस आहे हा, आणि तो उत्तमाचा साजरी केला पाहिजे. तर अशा पद्धतीने उद्या मला नक्की कमेंट करा, की कोणी कोणी छान अशी दीप अमावास्येची पूजा केली आहे. श्री स्वामी समर्थ.